शांताताई, या या. आज लई दिवसांनी आठवण झाली. दादा, मला 4 किलो बिर्याणी पॅक करून द्या. आज घरी पाहुणे आलेत. मी त्यांच्यासमोर तुमच्या बिर्याणीचं खूप कौतुक केले. हो हो शांताताई, आत्ता लगेच पॅक करून देतो. त्याच्याबरोबर सलाड आणि चटणी पण देतो. बिर्याणी एकदम गरम आहे. आशा करतो की तुमच्या पाहुण्यांना ही नक्की आवडेल. अहो, तुमच्या हातची बिर्याणी कोणाला नाही आवडणार दादा. हा आहे किशनगड गावात राहणारा मदनलाल, जो या गावात बिर्याणी बनवून विकायचा. त्याची बिर्याणी गावात सगळ्यांना खूप आवडायची. तसं तर रोजच त्याची चांगली कमाई व्हायची, पण सणासुदीच्या दिवसात त्याची कमाई जास्तच वाढायची. असेच काही दिवस गेले. एक दिवस घरी गेल्यानंतर मदन पैशांचा हिशोब करत होता. घ्या, दुकानातून आले नाही आणि लगेचच हिशोब करायला बसले. अहो, आधी हात धुवून खाऊन घ्या, मग हे करा. अगं सरिता, एवढ्या कमी कमाईत आपण चांगलं आयुष्य कसं काय काढणार? नाही नाही, मला माझ्या कामाला काहीही करून पुढे नेलंच पाहिजे. आपलं भांडवल कमी करून कमाई वाढवू पाहत होता. त्यामुळे त्यांनी बिर्याणीमध्ये महागड्या तांदळाऐवजी राशनवर मिळणारे तांदूळ वापरायला सुरुवात केली. अहो दादा, हा तांदूळ तर खूप छोटा वाटतोय आणि याची चव पण जरा वेगळी आहे. नाही रमेश दादा, तांदूळ तर तेच आहेत. एवढ्या कमी किमतीत तुम्हाला दुसरीकडे कुठे बिर्याणी मिळणार नाही. नाही नाही, तसं काही नाहीये. तुमच्याकडची बिर्याणी तर अप्रतिमच असते. पण त्याही दिवशी त्याची कमाई 2,000पेक्षा जास्त होत नाही. ते बघून तो जास्तच काळजीत पडतो. त्यामुळे तो अजून बचत करण्याच्या नादात बिर्याणी बरोबर सलाड आणि चटणी देणं पण बंद करतो. असेच काही दिवस गेले. एक दिवस तो काही कामानिमित्त शहरात गेला होता आणि येताना जंगलाच्या रस्त्याने घरी येत होता. तेव्हाच त्याची नजर आदिवासींवर जाते, जे एका कुत्र्याला पकडून शेकोटीवर भाजून खात होते. हे बघून मदनलाल त्यांच्याकडे जातो. अरे अरे, तुम्ही हे काय करताय? ह्या कुत्र्याला शिजवून खाताय? हा, आम्ही आदिवासी आहोत. मग आम्हाला जेव्हा खायला मिळत नाही तेव्हा आम्ही हेच खातो. खूप चविष्ट असतो. तुम्ही खाणार का? अरे नाही नाही, तुम्हीच खा. बाजारात चिकन किती महाग मिळतं. माझे कितीतरी पैसे तर त्याच्यातच वाया जातात. मग यांच्यासारखंच मी बिर्याणीमध्ये कुत्र्याचं मांस वापरलं तर? ह्या लोकांना तर मांस खाण्याशी मतलब आहे. मग ते कोंबडीचं असू दे नाही तर कुत्र्याचं. असा विचार करून दुसऱ्या दिवशी पुन्हा मदनलाल त्या जंगलाच्या रस्त्याने जातो आणि तिथून एका कुत्र्याला पकडून आणतो. त्याला कापून तिथून घेऊन येतो. त्याचीच बिर्याणी बनवून सगळ्यांना खायला देतो. जे खाल्ल्यावर एक ग्राहक त्याला म्हणतो, अरे मदन दादा, या बिर्याणीमध्ये तर एक पण लेग पीस नाहीये आणि याची चव पण आज काहीतरी वेगळीच विचित्र लागतीये. अहो, जरुरी नाही ना की तुम्हाला रोज लेग पीसच मिळेल. जे बनवलंय ते खा. तेव्हाच तिथे शांताताई येतात. या या शांताताई, खूप दिवसांनी आलात तुम्ही. काय करणार मदन दादा, आता महागाई पण एवढी वाढलीये. आता रोज रोज तर बिर्याणी खाऊ नाही शकत. बरं, तुम्ही आज 2 किलो बिर्याणी मला पॅक करून द्या. त्या दिवशी मदनलाल खुश होता. कमी खर्चात त्याची खूप जास्त कमाई झाली होती. शांता ती बिर्याणी घेऊन आपल्या घरी येते आणि आपल्या मुलींना खायला देते. तेव्हा त्याच्यातून एक विचित्र वास येत होता. शी आई, याचा किती घाण वास येतोय. बघू तर. आई आई, किती घाण वास येतोय ग. मी लगेच ही टाकून देते. शांता बिर्याणीचं ताट घेऊन बाहेर जाते. तेव्हाच एक आदिवासी माणूस तिला तिथे दिसतो. अहो, तुम्हाला नीट दिसत नाही का? नीट बघून चालता येत नाही? माफ करा ताई, कालपासून उपाशी आहे. पोटात काहीच गेलेलं नाहीये. तुमच्याकडे काही खायला असेल तर द्या बरं मला. ही बिर्याणी यालाच देते. तसेही एवढे पैसे देऊन आणलीये. ही फेकण्यापेक्षा या माणसाच्या पोटात गेलेली बरी. अच्छा, हे घे, चिकन बिर्याणी खा. चिकन बिर्याणी? तुम्ही मला भुकेलेला बिर्याणी द्याल? तुमचं मन तर खरंच लय मोठं आहे. त्या माणसाने जसं त्या बिर्याणीचा घास खाल्ला तेव्हा तो म्हणाला, ही कुत्र्याची बिर्याणी देऊन तुम्ही याला चिकन बिर्याणी म्हणताय? हे काय वेड्यासारखं बोलताय? मी एक आदिवासी आहे. जंगलात जेव्हा काही मिळत नाही तेव्हा आम्ही कुत्रं शिजवून खातो. त्यामुळे मला चांगलं माहितीये की ह्याच्यात टाकलेले पीस कुत्र्याचे आहेत. हे ऐकून शांता खूप चिडते. त्या दिवशी पण मदनलाल घरी जाण्याआधी जंगलात जाऊन कुत्र्याला मारून त्याचं मांस घरी घेऊन येत होता आणि घराच्या मागे तो ते लपवून ठेवत होता. हे तुम्ही काय करताय? म्हणजे तुम्ही बिर्याणीत कुत्र्याचं मांस टाकताय? तुम्हाला काही वाटत नाही लोकांना असं फसवताना? गप्प बस तू. धंद्यात हे सगळं चालतं, समजलं ना? आज पण मी दुकानात कुत्र्याची बिर्याणी विकून आलोय आणि बघ माझी आज किती कमाई झालीये. मग ते दोघही घरात जातात. काही वेळानंतर त्यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमते. अरे, एवढे सगळे ग्राहक इथे?
बहुतेक ह्या लोकांना ती बिर्याणी जरा जास्तच आवडलेली दिसतीये, म्हणून तर घरापर्यंत घ्यायला आलेत. आत्ता नाही. हे बघा, उद्या मिळेल. ठीक आहे. चिकन बिर्याणी की कुत्र्याची बिर्याणी? अरे बरोबरच बोलतायत त्या. तुझ्या हातची बिर्याणी खाऊन मला सकाळपासून उलट्या होत आहेत आणि मला पण जुलाब होत आहेत. अहो दादा, तुम्ही जरा इकडे या बरं. त्या आदिवासी माणसाला तिथे बघून मदन जरा घाबरला. याला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या. याला असं सोडायला नाही पाहिजे. खाण्यात एवढी भेसळ करतो हा. सगळेजण मदनला पकडून घेऊन जाणार होते, पण तेवढ्यात तिथे त्याची बायको येते आणि त्या सगळ्यांसमोर आपल्या नवऱ्याच्या वतीने माफी मागते. मदनलाललाही त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तोही सगळ्यांची माफी मागतो. गावातले लोक त्या दोघांवरही दया दाखवतात आणि त्यांना माफ करतात. पण मदन आपल्या लालची स्वभावामुळे आपलं बिर्याणीचं दुकान मात्र गमावून बसतो, कारण आता कुठल्याच ग्राहकाला त्याच्या दुकानात येणं आवडत नव्हतं. माधवपूर नावाच्या गावात संदीप नावाचा एक व्यक्ती आपली बायको अंजू बरोबर एका मोठ्या घरात राहत होता. त्या दोघांना एकच मुलगा होता, मयंक, जो परदेशात नोकरी करत होता. खूप वर्षांनी मयंक आता आपल्या घरी येणार होता आणि या बातमीमुळे संदीप आणि अंजू खूप खुश होते आणि ते अगदी आतुरतेनं त्याची वाट बघत होते. 3 दिवसांनी मयंक ॲना नावाच्या चायनीज मुलीला घेऊन घरी येतो. मयंक बाळा, आलास तू? आम्ही केव्हाची तुझीच वाट बघत होतो. असं बोलून वडील मयंकला जवळ घेतात. मग ते अंजूलाही आवाज देऊन म्हणतात, अंजू, अगं ए अंजू, बघ आपला मयंक आलाय. मयंक येणार त्या आनंदात अंजू पंचपक्वान्न करण्याच्या तयारीत होती. तेव्हाच ती साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली आणि तात्काळ मयंकला जवळ घेतलं. कसा आहेस रे माझ्या बाळा? किती दिवसांनी तुला बघतीये मी. मी एकदम छान आहे आई. मयंक, ही तर कोणी विदेशी मुलगी दिसतीये. कोण आहे ही? आई, ही ॲना आहे. माझ्याच ऑफिसमध्ये काम करते ही. मग मयंक ॲनाला म्हणतो, ॲना हे माझे आई बाबा आहेत. मयंकने हे सांगितल्यावर ॲना अंजूच्या पाया पडते आणि म्हणते, पाय पाडा सासू मॉम. अरे, ही काय बोलतीये मयंक? ॲना पाया पाडा नाही, पाया पडते म्हणतात. ओ, आय एम सॉरी सासू मॉम. मयंक, ही मुलगी मला सारखी सासू मॉम का म्हणतीये? मॉम, ॲना माझी बायको आहे. आम्ही दोघांनी लग्न केले. हे तू काय बोलतोयस मयंक? तू आम्हाला न सांगता लग्न केलंस? संदीप असं सांगताच ॲना वडिलांच्या पण पाया पडते. पाय कापून टाकते बाबा. काय पाय कापून टाकते? हे वेड्यासारखं काय बोलते ही? सॉरी बाबा, यावेळी पण मी रॉंग बोलले. सॉरी, पाय द्या बाबा. ओहो मयंक, ही कसली बला तू घरी घेऊन आलायस? आता बास कर ग ॲनक. म्हणजे मला म्हणायचं होतं ॲना, जे काही तुझं नाव असेल, सगळे दिवस काय पायाच पडणार आहेस? असो, खुश राहा आणि सदा सुखी राहा. मयंक, हे सगळं काय चाललंय? तू जरा आम्हाला नीट सांगशील? आई, मी सगळं तुला नंतर सांगतो. मी आता खूप थकलोय आणि मला भूक पण खूप लागलीये. एवढं बोलून मयंक आपल्या खोलीत निघून जातो. ॲनाने शॉर्ट ड्रेस घातलेला होता. संदीप आणि अंजू एकसारखे ॲनाच्या कपड्यांकडेच बघत राहिले. हे कसले अर्धे मुर्धे कपडे घातलेत या मुलीने. मयंकची बुद्धी कशी काय गहाण पडली, जी हिला आपली सून करून घेऊन आला. जर आजूबाजूच्या शेजारच्यांनी हिला अशा कपड्यात पाहिलं तर काय काय बोलतील देव जाणे. ॲना, तू इथेच थांब, मी आत्ता येते. मग अंजू आपली एक साडी ॲनाला देत म्हणते, ही साडी घे आणि तू लवकर आपल्या खोलीत जा आणि कपडे बदलून ये. मग ॲना मयंकच्या खोलीत जाते. तेव्हा अंजूच्या शेजारणी तिच्या घरी येतात. काय हो अंजूताई, एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला परक करून टाकलं? हा, घरी विदेशी सून आणली आणि आम्हाला साधं सांगितलं पण नाही. हो अंजूताई, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अगं काय करणार, ज्याची अशी विदेशी सून येते ना, तिचे असेच नखरे वाढत जातात. काय बोलताय ग तुम्ही दोघी? इतका वेळ ती पोरगी आमच्या डोक्याचा भुगा करत होती आणि आता तुम्ही दोघी सुरू झाल्या. अगं, ती माझी सून आहे हे मलाच मेलीला आत्ता कळालंय. तुम्ही दोघी जा बरं आता इथून. अहो अंजूताई, तुम्ही एवढा भाव का खाताय? सुनबाईचा एकदा चेहरा तर बघू द्या की आम्हाला. तुमची सून काय सुंदर परी आहे जिला आमची नजर लागेल. तुम्ही दोघी जाताय की आता मी? अहो, एवढ्या चिडताय कशासाठी? आम्ही जातच आहोत. चल ग. त्यानंतर त्या दोघी तिथून निघून जातात.
अंजू बिचारी डोक्यावर हात ठेवून काळजी करत सोफ्यावर बसली होती. तिकडे ॲना मयंकला म्हणते, मला खूप जोरात भूक लागलीये, पण मला हे इंडियन फूड नाही खायचंय. अच्छा, मग तू किचन मध्ये जाऊन तुला जे हवंय ते तू बनवून घे. मयंकचं बोलणं ऐकून ॲना किचनमध्ये जाते, पण तिथे तिला कळतच नव्हतं की नेमकं काय बनवावं. अरे, मला तर कळतच नाहीये की आज काय बनवायचं ते. मला तर हे पण माहित नाही की कुठले व्हेजिटेबल्स आहेत. काय करू? मला तर खूप भूक पण लागलीये. तेव्हाच ॲनाला किचनच्या भिंतीवर 2 पाली दिसतात. मिळालं की मला माझं फूड. आता तर मी यांनाच खाणार. ॲना जवळच ठेवलेल्या स्टूलावर उभी राहते आणि हाताने दोन्ही पालींना पकडते. तेव्हाच अंजू किचनमध्ये येते. ती जशी ॲनाला पाल पकडताना बघते तशी ती जोरात ओरडते, बाप रे बाप, अरे देवा, हे काय करतेस तू सुनबाई? अंजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मयंक आणि संदीप सुद्धा किचनमध्ये येतात. तोपर्यंत ॲनाने दोन्ही हातात 2 पाली पकडलेल्या होत्या. काय झालं आई, तू एवढ्या जोरात का ओरडलीस? इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो ना, एवढं काय झालं अंजू, का ओरडलीस एवढी? अहो बघा तर ते सुनबाईनी काय पकडलंय ते. मग मयंक आणि संदीप ॲनाकडे बघतात. तिने आपल्या दोन्ही हातात पाली पकडल्या होत्या आणि त्या तडफडत होत्या. ते बघून दोघेही ओरडतात, अरे देवा, ही काय काय उद्योग करते? म्हणजे हिने या पाली का पकडल्यात? अरे, तुम्ही सगळेजण का घाबरता याला? तुम्हाला माहितीये का, याची चटणी खूपच टेस्टी बनते. मी याची चटणी करून तुम्हाला खायला देते. मग बघा तुम्ही कसे उंगली चाटत राहाल. संदीप आणि अंजू एकसारखे मयंककडे पाहत होते. ते मयंकला ओरडून म्हणाले, अरे वेड्या, कुठून उचलून आणलीस या पोरीला? आणि तू माझी आई, आम्हाला अगदी नको नको करून सोडलंस. हे सगळं माझ्या घरात नाही चालणार. या पालींना त्या खिडकीतून बाहेर फेकून दे. तुम्ही एकदा खाऊन तर बघा सासू मॉम, तुम्हाला खूप आवडेल. अगं बाई, तुझ्या पाया पडते, तू आधी त्या खिडकीच्या बाहेर फेकून दे. कुठल्या अशुभ वेळेला तू माझ्या पोटातून जन्म घेतलास मयंक, काय माहीत. हा दिवस बघायच्या आधी मी मेले का नाही. आई, तू काळजी करू नकोस, मी तिला सगळं समजावून सांगतो. चल ॲना, आपल्या रूम मध्ये जाऊया. आपल्या खोलीत आल्यावर मयंक ॲनाला सगळं नीट समजावून सांगतो. त्यांच्या घरच्या पद्धती, खाणं पिणं सगळं. पण तिकडे अंजू सोफ्यावर बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. देव जाणे मी कुठली वाईट कर्म केली होती, त्याची शिक्षा मला आता मिळतीये. तेव्हा संदीपजी जोर जोरात हसू लागतात. तू काहीही म्हण, पण सूनबाई एकदम तुझ्या तोडीस तोड आहे. बाहेरची लोक काय कमी होती, जे तुम्ही पण सुरू झालात आता. तेवढ्यात अंजूला तिच्या नंडेचा फोन येतो. कशा आहात वहिनी? मी हे सांगायला फोन केला होता की आज आम्ही सगळेजण तुमच्याकडे येतोय आणि काही दिवस तिकडेच राहू. अरे देवा, जर हे लोक इकडे आले तर या सुनेला बघून तर अजूनच बोलतील मला. काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणते, अहो ते काय आहे ना सुमन वंश, आम्ही 2 आठवड्यासाठी बाहेर फिरायला जातोय. मला त्याची सगळी तयारी करायची आहे. मी नंतर तुमच्याशी बोलते. हा, तू कधीपासून खोटे बोलायला लागली संजू? मग काय करू मी? आधीच या सुनेनी येऊन इथं माझं बीपी वाढवलंय. त्यातून हे सगळे नातेवाईक येऊन अजून आपलीच मजा मस्करी करतील. या पुढचं आयुष्य हिच्या बरोबर कसं राहायचं आता तेच कळत नाहीये. तेवढ्यात ॲना एक सुंदर साडी नेसून हातात चहाचा कप घेऊन अंजूकडे येते आणि म्हणते, सासू मॉम, मी तुमच्यासाठी चहा करून आणला आहे. अहो, ही आपली सून ॲनाच आहे ना? येस सासू मॉम, मी तुमची सून ॲनाच आहे. मला मयंकने सगळे समजावून सांगितलंय. इथले रीतिरिवाज, खाणं पिणं, कपडे सगळं. याआधी माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल सॉरी. आतापासून मी तुम्हाला कंप्लेंटची एकही संधी देणार नाही. ऍक्च्युली माझे मॉम अँड डॅड नाही आहेत. मी अनाथ आहे, त्यामुळे मला हे सगळं माहीतच नाही. पण हळूहळू मी सगळं शिकायचं ट्राय करेन. ॲनाचं हे बोलणं ऐकून संदीप आणि अंजू भावूक होतात आणि अंजू तिला जवळ घेते. आम्हाला कल्पनाच नव्हती की आमची सुनबाई इतकी छान आहे. बाळा, तू काळजी करू नकोस. हळूहळू मी तुला सगळं समजावेन. मग अंजू ॲनाला सगळं काम शिकवू लागली. काही दिवसातच ॲना भारतीय जेवण, इथले रीतिरिवाज शिकते. सगळं काही छान चालू असतं आणि सगळेजण एकत्र आनंदाने जीवन जगतात. बेस्ट बडीज.
हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.